ती आदर्श विद्यार्थी कसा असावा विद्यार्थी ह्याचं जर उदाहरण जगात कोणाला जर पाहायचं असेल तर ते पाहिलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले. एका अस्पृश्य वर्गातून आलेला हा विद्यार्थी पुढे जाऊन महान ज्ञानवंत प्रज्ञावंत झाले, परदेशामध्ये शिक्षण घेतलं आणि पुढे जेव्हा आपला देश स्वतंत्र होत आला त्या स्वातंत्र्याच्या काळात जेव्हा संविधान निर्मितीचं काम सुरू झालं तेव्हा संविधान निर्मितीच्या कामात महत्वाची समिती असणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधान सभेत ते सहभागी होते. आणि त्या संविधान सभेमध्ये अनेक तज्ञ माणसं होती. संविधान सभेमध्ये अनेक चर्चा व्हायच्या, भाषणं व्हायची आणि त्या भाषणांवरती प्रश्नोत्तर व्हायची आणि मग कोण काय मांडणी करतं याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असायचं. त्या संविधान सभेमध्ये एक दिवस लाल बहादूर शास्त्री हे उभे राहिले आणि लाल बहादूर शास्त्री यांनी संस्कृत मधले श्लोक म्हटले आणि संस्कृत मधली काही उदाहरणं सांगितली. सारी संविधान सभा स्तब्ध झाली, कारण संविधान सभेतल्या काही बोटावर मोजता यावीत एवढ्या माणसांना फक्त संस्कृत येत होती. कारण संस्कृती तेव्हा देवांची भाषा म्हटलं जायचं. मुठभर लोकांना फक्त संस्कृत बोलण्याचा शिकण्याचा अधिकार होता. आणि संविधान सभेत जेव्हा लालबहादूर शास्त्री बोलले तेव्हा त्यांच्या त्या भाषणाकडे सगळ्यांनी विशेष गांभीर्यानं पाहिलं, लक्ष दिलं. नंतर इतर काही लोकांची हिंदीतून इंग्रजीतून भाषणं झाली, परंतु शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभे राहिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभे राहिले तेव्हा इतरांना वाटलं की हुशार आहेत, परदेशात शिक्षण झालंय, हिंदी इंग्रजीत बोलू शकतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभे राहिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलायला जी सुरुवात केली ती लाल बहादूर शास्त्री यांनी जे श्लोक म्हटले होते त्याच्या पुढचे जे श्लोक होते त्या ओळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि सारी संविधान सभा स्तब्ध झाली. लाल बहादूर शास्त्री यांची नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे खेळली. अरे, अस्पृश्य वर्गातून आले बाबा आंबेडकर हिंदी इंग्रजी बोलतील अशी अपेक्षा होती, पण हे देवांची भाषा बोलायला लागले आणि आंबेडकर संस्कृत मध्ये अस्खलितपणे भाषण देत राहिले. भाषण सुरू राहिलं. बाबासाहेबांनी या देशातल्या महत्वाच्या संस्कृत ग्रंथांचे सगळे संदर्भ दिले. जे ग्रंथ तिथल्या संस्कृत शिकण्याचा अधिकार असणाऱ्या पंडितांनीही वाचले नव्हते त्या ग्रंथांचे संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि ते सगळे जर स्तब्ध झाले. कुणाच्याही तोंडून एक शब्दही निघत नव्हता आणि बाबासाहेब बोलत राहिले. ओघवत्या वाणीनं बाबासाहेबांचं तासभर ते भाषण संस्कृत मधलं भाषण चालत राहिलं. सगळी सभा स्तब्धपणे ते भाषण ऐकत राहिली आणि त्या दिवशी अवघ्या त्या सभेला कळालं, साऱ्या संविधान सभेला कळालं की फक्त हिंदी इंग्रजी येते म्हणून हा माणूस श्रेष्ठ नाही, तर जी भाषा या माणसाला नाकारली होती, जी भाषा हजारो वर्ष देवांची भाषा म्हणून आपण जपून चोरून ठेवलेली होती, ती बंदिस्त ठेवलेली होती, अरे ती भाषा सुद्धा या माणसाने साध्य केलेली आहे. ती भाषा आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हा व्यक्ती बोलू शकतो आणि आपल्यापेक्षा जास्त त्या भाषेतील ग्रंथांचा अभ्यास या माणसाने केलेला आहे. अरे, जाती धर्माने तुम्ही हिणवू शकता परंतु ज्ञानाला तुम्ही नाकारू शकत नाहीत, हे त्या संविधान सभेला कळलं. आणि म्हणून त्या दिवसापासून पुढे कधीही संविधान सभेमध्ये कोणत्याही पंडिताची, कोणत्याही ब्राह्मणाची ही छाती झाली नाही की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही शूद्र आहात किंवा तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्हाला संस्कृत माहित नाही किंवा आम्हाला जे येतंय ते तुम्हाला येणार नाही, हे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नाही. कारण बाबासाहेबांकडे ते ज्ञान होतं, बाबासाहेबांनी ते मिळवलं होतं. अरे, बालपणी शिकता आलं नाही, ती भाषा बालपणी शिकता आली नाही म्हणून बाबासाहेब थांबले नाही, तर पुढे उच्च शिक्षण घेत असताना बाबासाहेबांनी ती भाषा शिकण्यासाठी विशेष शिकवणी लावली आणि पैसे देऊन ब्राह्मणांकडून बाबासाहेब ती भाषा स्वतः शिकले आणि बाबासाहेबांनी ती भाषा अवगत केली. म्हणजे ज्ञानाला मर्यादा नसतात, ज्ञान मिळवायला कोणतीही बंधनं नसतात. ते जर तुमच्या मनामध्ये ठाम असेल की मला हे मिळवायचंय आणि हे मिळवणारच आहे तर ते तुम्ही मिळवू शकता. हे विद्यार्थ्याच्या अंगी असलं पाहिजे, तर तुम्ही आदर्श विद्यार्थी आणि तिथून पुढे आदर्श नागरिक, यशस्वी माणूस
होऊ शकता, हे कुणाकडून तुम्ही शिकू शकता? हे विश्वरत्न प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून या देशातला, या जगातला प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो की तुम्हाला ज्ञान घेण्यापासून या जगात कोणी आता तर अडवूच शकत नाही, कारण ती दारही याच ज्ञानवंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी खुली केलेली आहे, सगळ्यांसाठी खुली केलेली आहे. म्हणजे त्यांना बघा शिकायला किती अडचणी होत्या की त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं, पाणीही प्यायला मिळालं नाही, फळाला हात लावता आला नाही. अरे शिकणं काय, कसं शिकले असतील ते विचार करा. ही देवांची भाषा तर लांबच, हे ह्यांनीच ठरवलं ही देवांची भाषा, त्याला नाव ह्यांनीच दिलंय देवांची भाषा, कारण हे स्वतःला देव म्हणायचे, हे स्वतःला देव म्हणायचे आणि ह्यांनी त्याला नाव दिलं मग ही देवांची भाषा संस्कृत. अरे म्हणून म्हणजे आम्ही काय दानव होतो का? ही सगळे बहुजन राक्षस होती, ह्यांनी ठरवलंच होतं ना, आम्ही देव तुम्ही राक्षस. ही विभागणी होती, त्या विभागणीला छेद देणारा आणि त्या विभागणीला आव्हान देणारा महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बघा जर बाबासाहेब तेव्हा जिद्दीनं ती भाषा शिकले नसते तर त्या पंडितांनी बाबासाहेबांना तिथं कमी लेखलं असतं, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला आमची भाषा येत नाही, तुम्हाला हे ज्ञान नाही म्हणून तुम्ही यात बोलू नका, असं संविधान सभेत ऐकावं लागलं असतं, गप्प बसावं लागलं असतं. हे बाबासाहेबांना 20 वर्ष आधीच कळलं होतं का? अरे याला म्हणतात दूरदृष्टी. बाबासाहेबांनी ज्ञान मिळवण्यात कोणतीच हायगाई केली नाही. अरे जेवायला हायगाई केली नाही, जेवले 12-12 तास, 24-24 तास उपाशी राहिले रे बाबासाहेब, उपाशी राहिले. पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र ते उपाशी राहिले नाहीत. पोटाच्या बाबतीत उपाशी राहिले, पोटाच्या बाबतीत उपाशी मरणं पसंत केलं, पण ज्ञानाची भूक मात्र भागलीच पाहिजे. मी वाचलंच पाहिजे, मी शिकलंच पाहिजे, हे मला आलंच पाहिजे आणि हे मला येणारच, ही भूमिका त्यांची होती, हा ध्यास त्यांचा होता. म्हणून भीमराव रामजी आंबेडकरांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ते या भारताच्या संविधानाचे निर्माते झाले. हा शून्यापासून विश्वापर्यंतचा प्रवास का झाला? अभ्यासामुळे, ज्ञानामुळे, कष्टामुळे, त्यागामुळे झाला. हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आजच्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमच्या क्षेत्रात पुढे जायचंय ना, तर विद्यार्थी म्हणून शिकताना लक्षात ठेवा,